बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्या हत्येतील मुख्य आरोपी असणारे सुदर्शन घुले व सांगळे व जे इतर आरोपी होते त्या ठिकाणून पसार झाले आणि सर्वप्रथम त्यांनी भिवंडी येथे येऊन आसरा घेण्याचा प्रयत्न केला। ज्या ठिकाणी ते गेले होते त्या विक्रम डोईफोडे यांच्या बिअर शॉपवर वळपाडा येथील बिअर शॉपवर तिथे गेले होते। त्या ठिकाणी त्यांच्या गावातला कुठला तरी कर्मचारी काम करत होता आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले होते। आपल्यासोबत होतं स्वतः विक्रम डोईफोडे। तर नक्की काय सांगाल, तुम्हाला याबाबतची काय काय माहिती आहे? नमस्कार, मी विक्रम डोईफोडे। माझ्याकडं मी दिनांक 8 तारखेला 8/12ला मुलाचा 12/12ला मुलाचा वाढदिवस असल्या कारणाने 8 तारखेला माझं वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅनिंग होता। 2 महिने पूर्वीच तिकीट बुकिंग केलेली होती। मी 8 तारखेला वैष्णोदेवीला गेलो, 10 तारखेला पोहोचलो, 11 तारखेला दर्शन वगैरे करून खाली आलो। दर्शन वगैरे करून आल्यानंतर माझं प्रीपेड कार्ड असल्यामुळे नंबर काय तिकडे बंद होता। जसं वैष्णोदेवीवरून दर्शन केल्यानंतर मी कटराला निघालो, गोल्डन टेम्पलसाठी निघालो। गोल्डन टेम्पलसाठी निघाल्यानंतर जसं जम्मू क्रॉस केला तिथून पुढे मला मेसेज यायला चालू झाले। मेसेज आल्यानंतर मला एक मेसेज आला आणि तो मेसेज असा होता की मला एक फोटो होता की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत म्हणून मला एक फोटो आला। हा फोटो आहे तो, आणि तो फोटो आल्यानंतर मग मी फोन केला की बाबा हा तर वॉन्टेड पोरगा आहे आणि हा आपल्याकडे कसं काय आला। मग तो नंतर एक अर्ध्या तासामध्ये डिफरन्समध्ये मला फोन आला माझ्या हॉटेलमधून की हा पोरगा हो असं माझ्याकडे एक मुलगा आलेला आहे आणि तो गावाकडचं एक मोठं प्रकरण करून आलेला आहे आणि तो माझ्या गावचाच आहे। तर म्हटलं मग तुझ्याकडे कसा काय आला तो म्हणला की बाबा मला एक दिवस थांबायचं आहे इथे, मग भाऊला भेटायचं आहे। तर मी त्याला सांगितलं माझ्याकडं अशा लोकांना काही थारा नाही आहे, तू यांना तिथून त्यांना तिथून जायला सांग। पण तो एक 10-15 मिनटं थांबला, मग वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जो गेला ते परत आलाच नाही तो। इकडून मग याबद्दलची माहिती आपण पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या कामगारांनी काय तर पोलिसांना कळवलं? त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांनी एक 10-15 मिनिटं थांबले ते आणि परत येतो म्हणून जे गेला ते परत आले नाही। ते वॉशरूमला म्हणून गेले, परत आले नाही, कारण त्यांना माहिती झालं की गावातील त्या भागातले आपल्या भागातील अजून 1-2-3 मुलं आपल्याकडे कामाला आहेत असे मिळून तो घाबरला तिथे की त्याला असं वाटलं असेल की कदाचित तिथं अजून 2-3 मुलं आहेत म्हणून तो तिथून घाबरून निघून गेला। त्याला ऑलरेडी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अजून 2-3 पोरं आहेत, मी एकटाच नाही आहे। त्याला वाटलं की एकच मुलगा आहे, पण एक नव्हता, कारण तो त्यांच्या गावातला होता माझ्याकडे जो काम करतो आणि तो तिथं असल्यामुळे तो त्याच्याकडे थांबण्याचा प्रयत्न केला। तुमच्या बिअर शॉप येण्याआधी ते सोन्या पाटील यांच्या कार्यालयात सुद्धा गेले। सोन्या पाटील यांचं नक्की कसं काय त्यांचे संपर्क आला? त्यांना सोन्या पाटीलचा असा संपर्क आला की सोन्या पाटील एक धर्मसेवक व्यक्ती आहे, समाज कार्य त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी सामाजिक काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आणि त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला जनावरांना चारा छावण्या उपलब्ध करून दिल्या, चारा छावण्या करून दिल्यानंतर लोकांना अन्नधान्याची व्यवस्था करून दिली, मुलांना विद्यार्थ्यांना शाळेचे शैक्षणिक साहित्य वाटपाची व्यवस्था करून दिलेली, असं एक नाव त्यांचं चांगल्या प्रकारे सोन्या पाटील हे नाव बीड जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेलं नाव आहे। ओळखतात, लहान लहान मुलंही ओळखतात त्यांना। त्याच्यामुळे ते डायरेक्टली ते सोन्या पाटीलच्या ऑफिसला आले आणि सोन्या पाटीलच्या ऑफिसला आल्यानंतर त्यांनी सोन्या पाटीलकडून त्यांच्या भावाकडून जयवंत पाटील यांच्याकडून माझं नाव आणि माझं हॉटेलचा ॲड्रेस घेतला। हॉटेलचा ॲड्रेस घेतल्यानंतर ते आपल्या हॉटेलवरती गेले। एकूणच जर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी हे सुरुवातीला भिवंडीत आले होते आणि याची चर्चा मागील 2 दिवसांपासून सुरू झाली होती। भिवंडीत ते नक्की कुठे आले होते याबाबतची आता माहिती समोर येते आणि विक्रम डोईफोडे यांनी याबाबतची माहिती आपल्याला दिलेली आहे। भिवंडीहून संजय बीड, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।